हाय फ्रेंड्स, आज मी बघा राजमा बटाटा असं मिक्स करून भाजी करत आहे. हा राजमा मी भाजून घेतला आहे. आता इकडे मी राजम्यासाठी हे थोडेसे शेंगदाणे भाजून घेते आणि हे बघा इकडे राजम्यामध्ये आता मी हे बटाटे टाकते. फ्रेंड्स, आज मी बघा राजमा बटाट्याची भाजी करते. हे बघा गावठी राजमा हा मी भाजून घेते. शेंगदाणे भाजून घेते भाजीसाठी. हे बघा एकदम गावठी शेंगदाणे आहेत. आणि इकडे मी बटाटा मिक्स केला आहे या भाजीमध्ये, राजमामध्ये. हे बघा, हे आमच्या गॅसचं बटन तुटलं आहे आजच. ते नवीन आणायचं आहे. हाय फ्रेंड्स, मी आज राजमा बटाट्याची भाजी बनवते. हे बघा इकडे मी माझ्या मुलीच्या घरी आले. मुलीचं हे किचन आहे. तिला थोडी हेल्प करते जेवण करून. आता कढीपत्ता टाकते. आणि कोथिंबीर. कांदा, टमाटा, कढीपत्ता, कोथिंबीर हे मी मिक्स करून छान भाजले. मसाल्याचा डब्बा कपी होते. हे बघा, याच्यामध्ये आता मी थोडीशी राय टाकते, थोडीशी हळद. इथे कूलरवर बघ, हा कूलरवरच ठेवलं. हा तिखट मसाला आहे बघा. हे बघा तिखट मसाला आहे. आम्ही 3 चम्मच टाकते आणि थोडासा. हे आता मी छान परतवून घेते. आणि हे बटाटा आणि राजमा. बटाटा आणि राजमा छान परतवून घेतला. घाटी मसाला वगैरे टाकून छान मी मिक्स करून परतवून घेतला आहे. आता याच्यामध्ये मी मीठ अंदाजे टाकते. छान हलवून घेते. त्याच्यामध्ये मी हे शेंगदाणे आता बारीक करून टाकणार आहे. त्यानेच कूट बनवून घेतलं आहे. हे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे.
शेंगदाणेच कूट बनवून घेतले, आता मी टाकणार आहे. आणि हे छान मॅश करणार आहे. तुमच्या घाटी मसाल्याचं खूप दिवसाचे आहे ना, मग कलर थोडासा चेंज दिसतो आहे. 10 ते 15 मिनटात रेडी होईल. आता भाजी ना 10 ते 15 मिनटात रेडी होईल. हा बघा गावठी राजमा आहे. हे बघा असं. हे माझ्या मुलीचं किचन आहे. हे 60 रुपयाचे पिऊ. नाही 60 रुपयाचे 5 किलो होते. अशी झालेली आहे राजम्याची भाजी. हे बघा अशी झाली आहे राजम्याची भाजी. हे बघा अशी झाली आहे राजम्याची भाजी. ही आहे चपाती, ही आहे मेथीची भाजी. या जेवायला आहे राजम्याची भाजी, इकडे आहे चपाती, मेथीची भाजी. कशी झाली आहे सांगा. या जेवायला.